प्रिन्स वेलफेअर ट्रस्ट अक्कलकोट यांच्या वतीने इज्तेमाई शादिया 11 जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न. अक्कलकोट प्रतिनिधी प्रिन्स वेलफेअर ट्रस्ट अक्कलकोट यांच्या वतीने इज्तेमाई शादिया मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे दुसरे वर्ष असून इज्तेमाई शादिया सामुदायिक विवाह सोहळा यावर्षी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला आहे. दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता हा विवाह सोहळा टिनवाला फॅशन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या इज्तेमाई शादिया सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 11 वधू-वरांचा लग्न लावण्यात आला. या विवाह सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. प्रिन्स वेलफेअर ट्रस्ट अक्कलकोट इज्तेमाई शादिया सामुदायिक विवाह सोहळ्यास आलेल्या नातेवाईकांना आणि सर्व नागरिकांसाठी विवाह सोहळा संपन्न झाल्यावर टिनवाला फॅशन हॉल येथे जेवणाची व पाण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली होती. या सामुदायिक विवाह सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती हा विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात 11 जोडप्यांनी निकाह करणाऱ्या नवदाम्पत्यांना प्रिन्स वेलफेअर ट्रस्ट अक्कलकोट आयोजकाच्या वतीने कपाट, गादी, पलंग तसेच संसार उपयोगी साहित्य, वर-वधू यांना कपडे, वधूसाठी मणी, मंगळसूत्र व आलेल्या पाहुण्यांना जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. इज्तेमाई शादिया सामुदायिक विवाह सोहळा हाफिज व कादरी सय्यद अब्दुल रऊफ पीरजादे कादरी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या सामुदायिक विवाह सोहळ्यात प्रमुख मान्यवर मुफ्ती अहमद अली काझी सोलापूर, शब्बीर मौलाना सोलापूर, अनवर पाशा पीरजादे, अशफाक भाई बरोळगी, सद्दाम शेरीकर, मल्लिकार्जुन पाटील, इरफान दावना, हाजी अजीज शेख सर, एजाज बाळुर्गी, शुकूर शेख, दाता बरोळगी, मुर्तुज बाजे, मौला पठाण, शाकीर पटेल, युसुफ बागलकोटे, अखिल मुजावर, सोहेल फरास, मुस्तफा बरोळगी, रशीद खिस्तके, खाजा हुसेन हाफिज मैदरगी, अनीस हाफिज इब्राहिम मौलाना, सरफराज मौलाना, हाफिज इम्तियाज हाफिज अकरम मौलाना, इरशाद रजा हाफिज जमादार आदीसह उपस्थित होते. इज्तेमाई शादिया सामुदायिक विवाह सोहळ्यात आवर्जून राहिल्याबद्दल प्रिन्स वेलफेअर ट्रस्टचे हाफिज व कादरी सय्यद अब्दुल रऊफ पीरजादे कादरी साहेब यांनी सर्वांचे आभार मानले, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांनी दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाजी अजीज शेख सर यांनी केले.